नमस्कार प्रेक्षकांनो. तर अनामिकाच्या येण्यामुळे मालिकेला एक वेगळाच टर्निंग पॉईंट मिळणार आहे. आपल्याला असं वाटलं होतं की अनामिकाच्या एंट्रीमुळे ऋषी आणि कमळी दूर होतील, पण नाही. पण त्याविरुद्ध ते दोघेही एकत्र येणार आहेत. चक्क कमळीला ऋषीच्या प्रेमाची जाणीव होणार आहे, तेही फक्त अनामिकामुळे. अनामिका त्या दोघांना वेगळं नाही तर एकत्र आणणार आहे, कारण तिची सुद्धा एक वेगळीच बाजू आहे, एक वेगळी स्टोरी आहे. तेव्हा हे सगळं नक्की कशा पद्धतीने घडणार आहे, काय घडणार आहे, सगळं डिटेलमध्ये बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूपच इंटरेस्टिंग आहे. इकडे आता निंगी ऋषीला म्हणत असते, ऋषी सर तुम्ही इकडून पटकन निघा, या घरातली माणसं काही शानी नाहीत. जर तुम्हा दोघांना कुणीतरी एका खोलीत बघितलं ना तर वेगळंच काहीतरी उठवतील, त्यापूर्वी तुम्ही इकडून निघून जा. तेव्हा ऋषी बोलतो, ठीक आहे निंगी, जातो, पण कमळी उद्या ये हां. उद्या जेव्हा तू ट्युशनला येशील ना तेव्हा मला तुझ्याशी खूपच महत्त्वाचं बोलायचं आहे. पण कमळीचं मात्र त्याच्या बोलण्याकडे जरासुद्धा लक्ष नसतं. ती विचार करत असते, जर समजा उद्या जाऊन ऋषी सरांना हे सत्य कळालं की मी खोटं बोलली आहे, मी अन्नपूर्णा आजींची नात नाही आहे, तर त्यांचा माझ्यावरचा विश्वास उडेल का? ते माझ्याशी बोलायचं बंद करतील का? नक्की काय होईल याची तिला भीती वाटत असते. कारण आता तिलासुद्धा ऋषीची मैत्री गमवायची नसते, ॲट एनी हाऊ कॉस्ट. इकडे आता प्रोमोमध्ये तर आपण पाहिलंच होतं की कॉलेजमध्ये एक टीचर आली आहे, अनामिका टीचर, जी की कॉलेजची सिंगिंग टीचर असते. तिचं फक्त गाणंच चांगलं नसतं तर ती दिसायलासुद्धा तितकीच सुंदर असते. तिचा ॲपिरन्स इतका भारी असतो की कोणीही तिच्या प्रेमात पडेल. तर प्रेक्षकांनो, ही तीच मुलगी असते जिचा फोटो कमळीने ऋषीसाठी निवडलेला असतो. पण ऋषी मात्र आपला कमळीच्या प्रेमात पडलेला असतो. तो कमळीला इकडे तिकडे शोधत असतो. पण ही अनामिका ही तर ऋषीलाच भेटायला आलेली असते आणि एकदम तिला ऋषी दिसतो. ती लगेच त्याला हाक मारते आणि पळत पळत त्याच्याजवळ येते आणि ऋषीला बोलते, ऋषी मी अनिका, आवडले का तुला? हे पाहून ऋषीला काहीच कळत नाही. तो बोलतो, काय? तेव्हा अनामिका बोलते, ऋषी तुला माहिती आहे का मी इथे का आली आहे? मुलगा बघायला. आणि तो मुलगा कोण आहे तुला माहिती आहे का? तू तू आहेस तो मुलगा. नयनतारा मॅडमने तुला माझ्यासाठी पसंत केलं आहे, असं म्हणत असते. ऋषीचा हात पकडते आणि त्याला घरी घेऊन जाऊ लागते. आणि हे सगळं घडत असताना ऋषीला फार म्हणजे फार ऑकवर्ड वाटत असतं, कारण त्याचं असतं कमळीवरती प्रेम. पुढे आपण पाहतो तर काय, निंगी घरी जाते. तिने हा घडलेला सगळा प्रकार बघितलेला असतो. ती कमळीला जाऊन सांगते, कमळे अगं तुला माहिती आहे का कॉलेजमध्ये कोण आलं आहे? अगं नवीन मॅडम, त्या कसल्या भारी दिसतात. आणि त्या फक्त गायिका नाही आहेत, तर त्यांचं आणि ऋषी सरांचं लग्नसुद्धा होणार आहे. आणि हे ऐकून कमळीचा चेहराच पडतो. तिच्या आता लक्षात आलेलं असतं की नयनतारा मॅडमनी जी मुलगी सिलेक्ट करायला सांगितली होती ती हीच होती. निंगीचं तिच्या चेहऱ्याकडे लक्ष जातं. ती बोलते, कमळे काय झालं, तुला आवडलं नाही आहे का? अनामिका मॅडमचं आणि ऋषी सरांचं लग्न होणार आहे. तेव्हा कमळी बोलते, निंगे उगाच काय बी बोलू नकोस, मला कशाला आवडणार नाही. उलट त्या दोघांचं लग्न झालं, ऋषी सरांना एवढी चांगली बायको मिळाली तर मला आनंदच होणार आहे. पण हे सगळं म्हणत असताना तिच्या चेहऱ्यावरती आनंद काय दिसत नसतो, फक्त दिसत असते ती म्हणजे जेलसी. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय, अनामिका आता काही दिवस इनामदारांच्या घरीच राहणार असते. तिला ऋषीला ओळखून घ्यायचं असतं, जाणून घ्यायचं असतं. आणि बरोबर त्याच वेळेस तिथे आता कमळीसुद्धा आलेली असते. ती ऋषीकडून ट्युशन शिकायला आलेली असते. ऋषी आता साधना मावशीला हाक मारतो आणि बोलतो, साधना मावशी जरा कॉफी वगैरे घेऊन या, काहीतरी नाश्त्यासाठी घेऊन या. साधना आता वरती येते. कमळी बसलेली असते त्यामुळे ती चेहरा झाकते आणि त्यांच्यासमोर ज्यूस ठेवते आणि काही सँडविच ठेवते. ती एक सँडविच आता इकडे देते, म्हणजे कोणाला देते, अनामिकाला, आणि एक देते कमळीला. खरं तर 3 सँडविचेस आणायचे असतात, पण ती 2च घेऊन आलेली असते चुकून. दोघींच्या जेव्हा लक्षात येतं की ऋषीला तर सँडविचच नाही आहे, त्यामुळे दोघी एकदमच त्याच्याकडे येतात आणि त्याला सँडविच भरवू लागतात. ऋषी मात्र चांगल्याच द्विधा मनस्थितीमध्ये सापडलेला असतो की आता कोणाचा घास घ्यायचा, अनामिकाचा का कमळीचा. पण कमळी मात्र आपसुकच मागे सरकते, कारण तिला कळून चुकलेलं असतं की आता अनामिकाच ऋषी सरांची खरी होणारी बायको आहे. आपण उगाच त्यांच्या मध्ये मध्ये नको करायला. हे जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा ती आपसुकच मागे सरकते आणि मग काय, अनामिका ऋषीला भरवते. ऋषीला खरं तर फार वाईट वाटलेलं असतं, पण तो काहीच करू शकणार नसतो. आणि तेवढंच नयनतारा ऋषीला खाली बोलवते. ऋषी बोलतो, कमळी, अनामिका तुम्ही बोला, मी आलो, असं बोलून तो तिकडून निघून जातो. अनामिका आता कमळीजवळ येते आणि बोलते, कमळी तू ऋषी सरांची बेस्ट स्टुडंट आहेस ना, आणि बेस्ट फ्रेंडसुद्धा? तेव्हा कमळी बोलते, हो. अनामिका बोलते, कसं आहे ना, माझं आणि ऋषीचं आता लग्न होणार आहे, पण आम्ही फारसे एकमेकांना ओळखत नाही. पण मी आल्यापासून बघतीये तुमचं बॉन्डिंग ना एक नंबर आहे. त्यामुळे तू मला ऋषीबद्दल माहिती देऊ शकतेस का? तो कसा आहे, त्याचा स्वभाव काय आहे, त्याला काय आवडतं, सांग ना. मला त्याच्याबद्दल सगळं सगळं जाणून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे अनामिका जेव्हा ऋषीबद्दल कमळीला विचारते तेव्हा कमळी ऋषीच्या आवडीनिवडी सांगण्यात हरवून जाते. ती सांगते ऋषी सरांना राग खूप येतो, पण त्या रागामध्ये काळजी दडलेली असते. त्यासनी पाऊस लय आवडतो, पण भिजायला घाबरतात. सर वरून नारळासारखे कडक वाटतात, पण आतून त्यांचं मन खूप मऊ आहे.
कोणाचं दुःख त्यांना बघवत नाही. ते चिडतात कारण त्यांना चुकीच्या गोष्टी सहन होत नाहीत. मॅडम, तुम्ही जर त्यांच्याशी लग्न केलं ना तर तुम्हाला जगातील सगळ्यात सुरक्षित जागा मिळेल. आणि हे बोलत असताना कमळीच्या डोळ्यातील चमक बघून अनामिकाला समजतं हे नुसतं कौतुक नाहीये तर अथांग प्रेम आहे. ती मनातल्या मनात बोलते, नयनतारा मॅडम, तुम्ही मला इथे ऋषी सरांसाठी पाठवलंय, पण ऋषीचं मन तर आधीच कोणीतरी चोरलंय आणि ही कमळी, हिच्या इतकं प्रेम दुसरं कोणी करूच शकत नाही ऋषीवर. ऋषीसाठी कमळीच बेस्ट आहे. त्यामुळे अनामिका खूप मोठा प्लॅन बनवते ऋषी आणि कमळी दोघांनाही प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी. अनामिका मुद्दामच ऋषीला सांगते की तिला तो आवडलाय आणि ती लग्नासाठी तयार आहे. हे ऐकून ऋषी अस्वस्थ होतो. दुसऱ्या दिवशी ती त्याला कॉलेजच्या बागेमध्ये भेटायला बोलवते आणि सोबत कमळीला सुद्धा यायला सांगते. कमळी सुद्धा तिथे आलेली असते. कमळी बोलते, अनामिका मॅडम, हा वेळ तुम्हा दोघांचा आहे, उगाच मी इथे नको, कबाबमध्ये हड्डी, मी जाते इकडून निघून. पण अनामिका काय तिला तिकडून जाऊ देत नाही आणि मुद्दामच बोलते, ऋषी, मला ना तू खूप आवडला आहेस. तुझ्या आईची इच्छा आहे की आपण लग्न करावं. मी तयार आहे, पण लग्नाआधी मला तुझ्याकडून एक वचन हवंय. तू माझ्यावर कमळीसारखंच प्रेम करशील का? आणि हे ऐकून दोघेही थक्क झालेले असतात. ऋषी धक्क्याने बोलतो, काय कमळीसारखं? अनामिका, हे काय बोलतेस तू? कमळीसुद्धा बोलते, मॅडम, अहो हे काय बोलतायसा तुम्ही? तेव्हा अनामिका ऋषीला बोलते, ऋषी, डोळे उघड. मी इतका वेळ तुझ्याबद्दल जे काही विचारत होते त्याची उत्तरं कमळीनेच अशा रीतीने दिली आहेत ना की जणू ती काही तुझ्या हृदयातच राहते. ऋषी, ज्या प्रेमाचा शोध तू बाहेर घेतोयस ना ते प्रेम तुझ्या समोर उभं आहे. ऋषी, आज जर तू गप्प राहिलास तर ही मुलगी कमळी कायमची तुझ्यापासून लांब जाईल. नयनतारा मॅडम, तुझं लग्न माझ्याबरोबर नाही तर दुसऱ्या कोणाबरोबर तरी लावून देतील. हे सगळं तुला चालणार आहे का? तसं बघायला गेलं तर ऋषीला सुद्धा कमळीलाच प्रपोज करायचं असतं, लग्नासाठी विचारायचं असतं. पण त्याला भीती वाटत असते की कमळी नकार देणार, कारण तिला तिचं करिअर जास्त महत्त्वाचं असतं हे कित्येकदा तिने सांगितलेलं असतं आणि कमळी काय होकार देणार नाही याची त्याला खात्री असते. त्यामुळे तो शांत असतो. खरं तर कमळीसुद्धा ऋषीच्या प्रेमात पडलेली असते, पण तिला या सगळ्याची जाणीव नसते. अनामिका बोलते, कमळी, तुझ्या लक्षात येत नाहीये पण तू सुद्धा ऋषीच्या प्रेमात पडली आहेस. बघ ना, तुम्हा दोघांच्या सुद्धा हालचालीवरून कळतं की तुम्ही दोघे एकमेकांच्या अखंड प्रेमात आहात, पण ही गोष्ट तुम्हाला उमगत नाहीये. अनामिका आता ऋषीकडे बघू लागते आणि बोलते, ऋषी, आज जर तू कमळीला मनातलं सांगितलं नाहीस तर आयुष्यभर तुला माझ्यासारख्या निवडलेल्या मुलीसोबत राहावं लागेल. हे इतकं मोठं कॉम्प्रोमाइज तुला करावं लागेल. पण तुझं हृदय मात्र हिच्या पाशीच असणार आहे. बोल, तुला तुझं कर्तव्य हवंय का तुझं प्रेम? ऋषी मात्र क्षणभर स्तब्ध होतो. त्याला जाणीव होते की कमळीशिवाय त्याच्या आयुष्यात फक्त रीतेपणा आहे. कमळी मात्र तिथून जात असते. ऋषी बोलतो, कमळी, थांब, तू कुठेही जाणार नाहीयेस. असं म्हणत असतो. अनामिकाच्या हातातली लग्नाची अंगठी घेतो, चक्क गुडघ्यांवरती बसतो आणि कमळीला बोलतो, कमळी, आणि सगळं काही बदलून गेलं. तुझ्या निरागसपणाने मला जिंकलंय. मला माहीत नाही की मी तुझ्यासाठी योग्य आहे की नाही, पण मला हे माहिती आहे की मी तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. कमळी, मी लाईफ पार्टनर म्हणून दुसऱ्या कोणत्याच मुलीचा विचार करू शकत नाही. मला फक्त तू हवी आहेस. मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो. ऋषीला फारच धाकधूक लागलेली असते की कमळीचा निर्णय काय असेल, पण प्रपोज केल्यानंतर कमळी काही क्षण गप्प राहते आणि हळूच आपला हात मागे सरसावते. कमळी बोलते, सर, तुमचं माझ्यावर प्रेम आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला, पण सध्या या घडीला मी हो म्हणू शकत नाही. मला आधी स्वतःच्या पायावरती उभं राहायचंय, मला शिकायचंय, मला माझं करिअर घडवायचंय, खूप मोठा माणूस बनायचंय, मला माझ्या आईचं आणि आबांचं स्वप्न पूर्ण करायचंय. आणि आता जर मी लग्न केलं तर मी लग्नाच्या बेडीत अडकन आणि माझी स्वप्न पूर्ण राहतील, जे की मला नको आहे. पण ऋषी मात्र चिडण्याऐवजी शांतपणे हसतो आणि पुन्हा तिच्या जवळ जातो. ऋषी बोलतो, कमळी, तुला असं वाटतंय का की प्रेम किंवा लग्न हे तुझ्या स्वप्नांच्या आड येईल? कमळी, मी तुला बेडीत अडकवण्यासाठी नाही तर तुझा आधारखांब बनण्यासाठी हात मागतोय. तेव्हा कमळी बोलते, पण सर, जबाबदाऱ्या वाढल्या की, आणि तसं पण नयनतारा मॅडम आपल्या ह्या नात्याला कधी संमती देणार नाहीत आणि त्यांच्या विरोधात जाऊन, माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन मला हे असलं काय बी करायचं नाही. तेव्हा ऋषी बोलतो, हे बघ, माझी मॉम हट्टी आहे, पण तिला कसं मनवायचं हे मला चांगलंच माहिती आहे आणि तू जबाबदाऱ्यांचं टेन्शन अजिबात घेऊ नकोस. जबाबदारी माझी असेल की तुला तुझ्या ध्येयापर्यंत कसं पोचवायचं. कमळी, तू कलेक्टर हो, डॉक्टर हो, किंवा तुला जे आवडेल ते बन, मी तुझ्या मागे नाही तर तुझ्या बाजूला ढाल बनून उभा असेल. तुझ्या यशाचा प्रवास आपण सोबत पूर्ण करू. कमळी, प्रेम माणसाला कमकुवत नाही तर ताकदवान बनवतं. कमळी, तू तुझं करिअर कर, मी तुला हवं तेवढं स्वातंत्र्य आणि साथ देईन. मला तुझी प्रगती थांबवणारा पती नाही तर तुझ्या पंखांना बळ देणारा जोडीदार बनायचं आहे. आता सांग, या प्रवासात तू माझा हात धरशील? आणि हे सगळं ऐकून तर अनामिकाला इतका आनंद होतो ती जोरजोरात टाळ्या वाजू लागते. ऋषी आता कमळीच्या बोटामध्ये अंगठी घालतो आणि कमळीसुद्धा त्याचं प्रेम स्वीकारते. पण हे सगळं जेव्हा नयनताराला कळेल तेव्हा ती मान्यता देईल का? आणि राहिला प्रश्न, जेव्हा ऋषीला कळेल
की कमळी खोटं बोलली, ती अन्नपूर्णाची नात नाहीच आहे. तेव्हा ऋषी तिला माफ करेल का? पुढे काय काय होईल हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.